नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच वेळा आपल्याकडे शिळ्या चपात्या किंवा शिळ्या पोळ्या उरतात. अशा वेळी करायचं काय? बऱ्याचदा आपण चिवड्या वगैरे करतो, पण आजची रेसिपी वेगळी आहे. चला सुरुवात करू. त्यासाठी इथं बघा, माझ्याकडे काल रात्रीच्या ना पुलके शिल्लक राहिले होते. आम्ही संध्याकाळी पुलके करतो. तुमच्याकडे चपाती असेल ना तरी पण चालेल. माझ्याकडे 3 ते 4 इतक्या पुलके उरले होते. आता इथं बघा, एका वाटीने ना 1 वाटी बेसन पीठ इतकं मोजून घेतलं. मी 3 ते 4 चपातीसाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं. पाव वाटी किंवा 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा इतके धने जिऱ्याची पूड, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलं, अर्धा इंच आलं किसलेलं घेतलं, थोडीशी हिरवी मिरची ठेचून वापरली. त्यानंतर 1 वाटी इतकी बारीक चिरून घेतलेली ना ताजी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरमुळे ना ह्या रेसिपीला चव खूप जास्त छान येते. पाव चमचा आमचूर पावडर घालायचं, चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस ना चांगले मिक्स करून घ्यायचे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल ना, तुम्ही त्याऐवजी अर्धा लिंबाचा रस किंवा चिंच आणि गुळाचा कोळ पण तुम्ही थोडासा घालू शकता. आता बघा, हे सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालून ना याचं थोडं घट्टसर असं ना पीठ करून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण अळूवडीला वगैरे पीठ करतो ना, तर अगदी त्याच पद्धतीने करून घ्यायचं. जेव्हा ही रेसिपी मी माझ्या घरी बनवली होती तेव्हा कुणालाही कळालं नव्हतं की ही रेसिपी मी शिळ्या चपातीपासून बनवली. खाणारा प्रत्येकजण कौतुक करत होता आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की ही रेसिपी शिळ्या चपातीपासून बनवले तेव्हा त्यांना ते पटलंही नाही. सगळ्यांनी आवडीनं अगदी ताव मारला होता. त्यामुळे तुम्ही पण एकदा जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा. तर थोडं थोडं पाणी घालून मध्ये छान असं घट्टसर असं एक पीठ मळून घेतलं. आता बघा, आपलं पीठ तयार झालं तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं बघा, मी पुलका घेतला आणि त्यानंतर ना 1 ते 2 चमचे पीठ ह्या पुलक्यावरती घालून ना हे सगळं बघा चांगलं असं एकसारखं पातळ लेअरमध्ये पसरवून घ्यायचं. तुम्हाला जर हातानं करत असाल तुम्ही हातानं पण हे करू शकता. तर सगळीकडे बघा मी एकसारखं असं पीठ करून घेतलेलं आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल की आपण बेसन पोळी वगैरे बनवतो, तर अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओने शेवटपर्यंत बघावा लागेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ कोणत्या क्षणी जरा जरी आवडतं तर व्हिडिओला नक्की लाईक पण करा. तर सगळीकडे बघा पीठ पसरवून घेतलं. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पद्धतीने एक टाईट असा रोल बनवून घ्यायचा. रोल बनवताना ना तो अजिबात सैल नसावा, तर असा टाईट रोल मी करून घेतला. आणि आता हा एक रोल जो तयार झाला तो असा साईडला ठेवायचा आणि बाकीचं जे रोल आहेत ना ते देखील आपण अगदी अशाच पद्धतीने सगळे बनवणार आहोत. आणि आजची जी आपण रेसिपी बनवतो ना, साधारणपणे ही 1 आठवड्याभर आपण टिकवू शकतो. एकदा बनवून ठेवायची फ्रीजमध्ये आणि ज्यावेळी तुम्हाला ही रेसिपी करायची त्यावेळी मस्तपैकी ही रेसिपी खायला घ्यायची. इतकी छान रेसिपी तयार होते. त्यामुळे तुम्ही नक्की करा. स्नॅक म्हणून करा, किड्स पार्टीला काहीतरी वेगळा मेन्यू म्हणून करा किंवा संध्याकाळच्या वेळी काहीतरी छान खावंसं वाटतं त्यावेळी नक्की करा. असा मस्तपैकी हा मेनू आहे. तर सगळे जे रोल्स आहेत ते बघा माझे अगदी अशा पद्धतीनं करून तयार झाले आणि बाकी जे चपात्यांचे रोल्स आहेत ते पण आपण अगदी अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. तर सगळे रोल्स बघा माझे करून तयार झाले. आता स्टीमरमधली जी काही चाळणी असते त्याला थोडंसं तेल लावून मी ग्रीस करून घेतलं. रोल थोडेसे मोठे असल्यामुळे मी एकामध्ये 2 असे भाग करून घेतले, ज्यामुळे ते आपल्या स्टीमरमध्ये चांगल्या प्रकारे बसतील. आता बघा, एका वेळी चाळणीमध्ये किती रोल्स बसत आहेत त्या पद्धतीने आपण हे रोल्स ठेवून घेणार आहोत. आणि हे सगळे रोल्स ठेवून झाले की स्टीमरमध्ये बघा मी 1 वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवलं. साधारणपणे 1 ग्लास पाणी घातलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली की जी आपण प्लेट तयार करून घेतली किंवा चाळण तयार करून घेतली ती चाळण ठेवायची. आता गॅस मध्यम करायचा आणि झाकण लावून साधारणपणे आपण 10 मिनटं हे छान अशी वडी जी आहे ती वाफवून घेणार आहोत. तर 10 ते 12 मिनटानंतर बघा मी गॅस बंद करून घेतला. मस्तपैकी अशी वडी वाफवून तयार झाली होती. आता तुम्हाला जर ही रेसिपी टिकवायची असेल ना, तुम्ही अशाच पद्धतीने ठेवून एका हवाबंद डब्यामध्ये फ्रीजरमध्ये 7 ते 8 दिवस टिकवू शकता किंवा जर लगेच करायचं तर तुम्ही अशा पद्धतीने ह्याचे छानपैकी असे गोल गोल काप करू शकता. ज्या पद्धतीने आपण अळूवडी करतो ना, तर त्या पद्धतीने करायची. फार जास्त पातळ नसावी, फार जाड नसावी. तर अशा पद्धतीने कट करून घेतले. आतले लेयर्स बघा अगदी खूप मस्त दिसतात. तर सगळ्याच्या वड्यातनं ते एकदम मी अशा पद्धतीने कट करून घेते. मला ही रेसिपी खूप आवडते कारण बऱ्याच जणांना छान लागते. कळतही नाही की चपातीपासून बनवले. तर सगळे बघा माझ्या वड्या कट करून तयार झाल्या. आता इथं बघा एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसच्या आचेवरती वतीनं ह्या सगळ्या वड्याना छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. अगदी कुरकुरीत होतात. खाताना कळतही नाहीत की हे चपातीची अळूवडी बनवले. ज्यांना ज्यांना अळूवडीचा त्रास होतो, थोडंसं घशामध्ये खवखवतं वगैरे, तर त्यांनी मस्तपैकी चपातीची अळूवडी करायची. मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी मस्तपैकी ही युनिक आणि भन्नाट रेसिपी आहे. बऱ्याचदा मला सांगायचं की भन्नाट म्हणजे काय? भन्नाट म्हणजे की आधी आपण ती कधी खाल्ली नसेल किंवा वेगळ्याच चवीची असेल तर त्याला मी भन्नाट असं नाव आमच्याकडे म्हणतात. म्हणून मी त्याला नेहमी भन्नाट असं नाव म्हणते. तर मस्तपैकी वड्या बघा छानपैकी अशा गोल्डन ब्राऊन रंगावरती आल्या की छान तेल नितळून काढून घ्यायच्या. अगदी कडकडीत आवाज येतो आणि त्या गार झाल्यानंतरही ना तितक्याच
अगदी कुरकुरीत होतात. त्यामुळे तुम्ही एकदा मस्तपैकी बनवून ठेवा आणि नक्की ह्या रेसिपी करून बघा. तर ही गरमागरम चपातीची अळूवडी इथं मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेली आहे. खूप मस्त लागते, मुलांना कळतही नाही आणि मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कोणत्याही क्षणी जर जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. माझे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता वड्यांना किती मस्त असे लेयर्स पडलेले आहेत. तुम्हाला माझ्या आजची ही चपातीची आळूवडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा एकदा अशाच छान व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.